नमस्कार, मी दीपक दराडे. न्यूज इनमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जगासमोर आणणारे डॉक्टर अमोल कोल्हे हे जातीच्या पलीकडलं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं शिरूर लोकसभेमध्ये शिवसेनेचे उमेदवार असलेल्या खासदार आढळराव पाटील यांनी जातीचा आधार घेत मराठा समाजाच्या मतदानावरती डोळा ठेवू नये असं सांगतानाच शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केलं. ज्यावेळी सामना या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या वृत्तपत्रामध्ये मराठा समाजानं लाखोंच्या संख्येनं काढलेल्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून कुचेष्टा केली, यावेळी आढळरावांनी साधा त्याचा जाहीर निषेध तरी केला का, असा सवाल मराठा समाजाचे नेते आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केला. यावेळी प्रवीण गायकवाड यांनी मराठा समाजानं डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मागे उभं राहावं असं आवाहन देखील केलं. न्यूज इनशी बोलताना प्रवीण गायकवाड यांनी आपली भूमिका मांडलेली आणि ही भूमिका आपण सविस्तरपणे बघूया. मला एक माझा अनुभव त्यांच्याबद्दल सांगणं गरजेचं वाटतं. ज्यावेळेस नितीनजी देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर राजा शिवछत्रपती सिरियल काढायचा निर्णय घेतला, त्यावेळेस शिवाजी महाराजांचा रोल कुणी करावा याच्यासाठी अनेक लोकांनी ऑडिशन्स दिले होते. परंतु डॉक्टर अमोल कोल्हे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये भवानी तलवार घेऊन समोर आले आणि त्यांनी फक्त जगदंब असा उल्लेख केला, माझ्यासारखा गेली 25 वर्ष मराठा समाजाचं काम करणारा तरुण उठून अक्षरशः साष्टांग नमस्कार घातला. संभाजी महाराजांबद्दल त्यांना विशेष प्रेम होतं. आम्ही त्यांना पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराज सिरियल सुरू करण्याच्या आधी मराठा विश्वभूषण पुरस्कार दिला आणि त्यांचा सन्मान केला. संभाजी महाराजांची सिरियल झाली पाहिजे, संभाजी महाराजांचा चित्रपट यायला पाहिजे, असं अत्यंत वेड लागल्यासारखं अमोलजींचं हे काम मला आश्चर्य करणार वाटतं. सध्या ते निवडणुकीला उभा राहिलेत. त्यांच्या निमित्ताने काही लोक जाणीवपूर्वक त्यांच्या जातीचा उल्लेख करतात. डॉक्टर अमोल कोल्हेंसारखे लोक जातीच्या पलीकडे गेलेले असतात. त्यांना कुठली एक जात शिवत नसते. परंतु निवडणुकीच्या निमित्ताने जे सध्या सुरू झालं आहे ते मला त्याचा निषेध करावा वाटतो. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे शिवाजीराव आढळराव हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. शिवसेनेचे उमेदवार असल्यामुळं त्यांना ह्या गोष्टीचं स्मरण करून द्यावं असं मला वाटतं की ज्या वेळेस मराठा आरक्षणाचा विषय आला त्यावेळेस शिवसेनेने आपला आरक्षणालाच विरोध आहे आणि मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे. आणि ज्यावेळेस मराठा क्रांती मोर्चे महाराष्ट्रामध्ये 58 मोर्चे निघाले त्यावेळेस त्याची कुचेष्टा सामना पेपरमधनं करण्यात आली. आमच्या आया बहिणींना लाज वाटावी अशा प्रकारचं एक कार्टून टाकण्यात आलं. मूक मोर्चा नाही तर मुका मोर्चा, म्हणजे अशा प्रकारची अवहेलना शिवसेनेने केली. आणि जे शिवाजीराव आढळराव आज मराठा समाजाची बाजू घेऊन किंवा आपल्याला मतदान मिळावं याच्यासाठी आग्रही राहतात, ते शिवाजीराव आढळराव मराठा समाजाची मतं घ्यायची, मात्र मराठा समाजाच्या कुठलीही भूमिका संसदेतही मांडली नाही, लोकसभेत तर त्यांनी कधीच याच्याबद्दल बोलले नाही. मला असं वाटतं की जातीच्या पलीकडं या निवडणुकीकडं पाहायला पाहिजे. आणि डॉक्टर अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये त्यांनी जे काम केलं आहे त्यासाठी आणि त्यांचं एकूण चरित्राचा विचार करता मला असं वाटतं की संसदेमध्ये जाण्यासाठी डॉक्टर असलेला माणूस, इतिहास संस्कृती याची चाड आणि जाण असलेला माणूस, अत्यंत हुशार असा एक खासदार सध्या शिरूर मतदारसंघाला पाहिजे. मला संपूर्ण बहुजन आणि मराठा समाजाला कळकळीची विनंती करायची आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या घड्याळ या चित्रासमोर बटन दाबून त्यांना विक्रमी मताने निवडून आणा. कारण त्यांचं शिवचरित्रासाठी, संभाजी चरित्रासाठी योगदान हे अनन्यसाधारण आहे, दुसरं कुणीही हे करू शकत नाही.